पण आज सवाल हा येतो, सगळं काही तुमच्याकडे असताना तुम्ही रडत आहात. सगळं काही वरपासून खालपर्यंत सगळे यंत्रणा तुम्ही तुमच्या हातात घेतलेली आहे. पोलिसांना तुम्ही वापरताय आमच्या सामान्य नागरिकांना, आमच्या सामान्य शिवसैनिकांना छळण्यासाठी. ईडी, आयटी, सीबीआयचा पुरेपूर वापर करत आहेत, दादागिरी करत आहेत. काल तर एक तो कोल्हापूरमधला गद्दार गुंड ज्याने एका मुलीच्या घरात घुसून तिच्या आई वडिलांना मारण्याचा प्रयत्न केला, तिला मारण्याचा प्रयत्न केला, त्या गद्दार गुंडाचे 50 फुटाचे होर्डिंग वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंपेक्षा मोठे होर्डिंग कटआउट त्यांनी तिथे लावले होते. क्षीरसागर त्याचं नाव. हे असं यांचं राज्य चाललेलं आहे. मी जेव्हा कल्याणमध्ये चाललो होतो, ज्या दिवशी आपले ते अभिषेक घोसाळकरला गोळी मारून ठार मारलं गेलं, त्या दिवशी राजन विचारे साहेब आणि मी गाडीत होतो आणि आम्ही तेच होर्डिंग्स बघत होतो, जिथे जिथे त्यांना वाढदिवसाच्या सगळ्या शुभेच्छा दिल्या होत्या. एक पण असा व्यक्ती नव्हता त्या होर्डिंगवर जो सामान्य चांगला नागरिक असेल किंवा त्याचं काम चांगलं असेल. प्रत्येक जण एक तर कॉन्ट्रॅक्टर किंवा गुंड, कॉन्ट्रॅक्टर नव्हतं गुंड, ही गुंडांची फौज त्यांनी त्यांच्या मंत्रालयात रील बनवण्यासाठी सोडलेली आहे आणि हेनाच आता पोलिसांना सलाम करायला लावत आहे. दुर्दैव या महाराष्ट्राचं हेच आहे की एका नीच निर्लज्ज अशा व्यक्तींनी जेव्हा आपला पक्ष चोरण्याचा प्रयत्न केला, कुठेही पुढे मागे बघितलं नाही, कुठेही पुढे मागे लाज वाटली नाही की सगळं जे काही तुम्हाला मिळालेलं आहे, तुमच्या पहिल्या विधानसभेच्या तिकिटापासून मंत्रीपदापर्यंत, मग ते MSIDCचं खातं असो, युडीचं खातं असो, युडीचं खातं तुम्ही आज माहिती काढून घ्या. कोणी गुगल करायचं तर गुगल करा आता मी बोलत असताना. पण कधीही कुठच्या मुख्यमंत्र्यांनी नगर विकासाचं खातं दुसऱ्या मंत्र्याला दिलेलं नाहीये. जेवढा मोकळा हात आपण त्यांना दिला होता कधीही कोणी दिलं नाहीये. विचारा तुम्ही, सगळ्या फाईल अडवल्या जातात, सही करायच्या आधी 100 वेळा विचारलं जातं. उद्धव साहेबांनी कधी लक्ष पण दिलं नाही की आपण ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवलाय जरा ती व्यक्ती काम करत आहे. कधी उद्धव साहेबांनी ह्याच्यावर विश्वास ठेवला नाही. जेव्हा अनेक लोक त्यांना सांगायचे की हे मिंदे काहीतरी करत आहेत, तुमच्या पाठीच्या मागे काहीतरी करत आहेत, लक्ष ठेवा, उद्धव साहेब उलट त्यांच्यावर चिडायचे की ज्या माणसावर मी विश्वास ठेवलेला आहे त्याच्यावर मी पूर्णपणे विश्वास ठेवीन. पण दुर्दैव ह्या माणसाचं एवढंच आहे, या आपल्या राज्याचं एवढंच आहे की आपल्यामध्ये अशी पण काही लोक होती की हा विश्वासघात आता मी ठरवून केला आणि एवढा घाणेरडा विश्वासघात केला, एवढ्या घाणेरड्या प्रकाराला जाऊन केला की आपण कधीतरी विश्वासही नाही ठेवू शकत की अशी व्यक्ती ती अशी आपल्या आसपास असू शकते. आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतात की उद्योगामध्ये गेल्या 2 वर्षामध्ये, गेल्या 2.5 वर्षामध्ये एक पण नवा उद्योग हे आणू शकले नाहीये. आणलाय नवीन, कधी ऐकलं तुम्ही उद्योग आलेला? ऐकलं एक तरी नवा उद्योग आलेला? कोणी नाही ऐकलं. एक ना नवी रोजगाराची संधी मिळते, एक नवीन नोकरी उपलब्ध होत नाहीये. नोकर भरतीमध्ये घोळ झालेला आहे. पण वेदांत फॉक्सकॉन असेल, एअरबस टाटा असेल, बल्क ड्रग पार्क असेल, मेडिकल डिव्हाइस पार्क असेल, आपलं डायमंड बोर्ड्स असेल, अनेक गोष्टी अशा आहेत ज्या पळून लावल्या. जसे लपून छपून स्वतः गुजरातला, सुरतला पळाले, तसेच सगळ्या गोष्टी त्यांना थँक्यू बोलायला इथून एक एक गोष्ट ही सगळी गुजरातला पाठवत आहेत. मला माहित नाही हे ठाण्यात किती दिवस असतात, पण माझी तर अशी शंका आहे की थोड्या दिवसानंतर ह्यांचं मंत्रालय देखील हे आता गुजरातला हलवतात की काय. आज मला आठवतं अनेकदा मी इथे जेव्हा यायचो, भूमिपूजनांसाठी असेल, उद्घाटनांसाठी असेल, तेव्हा आपण सगळे सोबत असायचं आणि आज पण तुम्ही खंबीरपणे सोबत आहात. हेच ठाणं पुन्हा एकदा शिवसेनेला जिंकवण्याशिवाय राहणार नाही ही मला खात्री पटलेली आहे. कारण जो ठाण्याचा विकास व्हायला पाहिजे होता, जो महाराष्ट्राचा विकास व्हायला पाहिजे होता, जो पूर्ण आपल्या MMR रिजनचा विकास व्हायला पाहिजे होता, तो विकास तर होत नाहीये. जी आपण जुनी केलेली कामं आहेत त्याच्यावर स्वतःचे मोठे फोटो, मोठे होर्डिंग करतात, कटआउट लावतात, ऍडव्हर्टाईजवर खर्च केला जातो. पण आज विकासाच्या नावाखालती तो विकास जो होतोय तो स्वतःचा होतं, त्यांच्या बिल्डर मित्राचं होतं, त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर्सचं होतं, त्यांच्या गुंडांचं होतं. पण सामान्य नागरिकास त्रस्त आहे. छोट्या छोट्या दुकानदारांना सतवलं जातं. कधी कुठच्या मिसळवाल्याच्या बाहेर गाडीला पार्किंग नाही मिळालं तर त्याच्यावर बुलडोझर चालवलं जातं. कधी कुठे काही दुकानात काही मोफत मिळालं नाही तर तिथे बुलडोझर घुसवलं जातं. दुकानांकडून 5,000, 10,000 रुपये हे सगळी जी काही तुम्हाला कलेक्शन आहे ते केलं जात आहे. पण आज महाराष्ट्रासाठी जो हक्काचा पैसा केंद्राकडून आणणं गरजेचं आहे, GSTचा असेल, विकासासाठी असेल, ते मिळवण्याचा हे काही प्रयत्न करत नाहीत. जे काही करतात दिल्लीत जाऊन ते स्वतःसाठी करत असतात. शेतीचं बोलायचं झालं तर मी अनेकदा विचारलेल्या लोकांना, कारण मी शेतकऱ्यांकडे जेव्हा जातो त्या बांधावर सगळ्या शेतकरी बांधवांना विचारतो की कसं चाललंय सगळं. सगळे हवालदिल झालेले आहेत, सगळे त्रस्त आहेत, हैराण आहेत. सगळे म्हणत आहेत आदित्यजी, तुमच्या वडिलांनी म्हणजे उद्धव साहेबांनी जी कर्जमुक्ती आम्हाला दिली तीच फक्त कर्जमुक्ती आम्हाला मिळाली. ह्या सरकारने एक नवा रुपया दिला नाहीये, ना मदत म्हणून ना कर्जमुक्ती म्हणून.
आणि मग मी त्या शेतकरी बांधवांना विचारतो की मग आपल्या ह्या मुख्यमंत्र्यांच्या हातात, कारण ते खूप वेळा मला सांगतात की माझ्या तोंडात काय सोन्याचा चमचा आहे, चांदीचा चमचा आहे, प्लॅटिनमचा चमचा आहे, अजून काय काय माहित नाही. पण ते खूप वेळा सांगतात की आदित्य ठाकरेला काय माहिती, त्याचा जन्म आत्ता झालेला आहे, मी शेतकरी आहे, शेतकऱ्याचा मुलगा आहे. बरोबर आहे. आता तुम्ही मला सांगा, अनेक वर्ष तुम्ही पण त्यांना पाहिलं, बरोबर आहे. कधीपासून शेती करायला लागले हो? बंगला कधी झाला? दुसरा बंगला कधी बनतोय? पण मूळ गोष्ट मला सांगा, त्यांचं जे गाव म्हणून ते सांगतात, त्या गावात आधी जागा किती होती आणि गेल्या 5 वर्षात जागा किती पटीने वाढलेली आहे. आता मी शेतकऱ्यांना पुढचा प्रश्न विचारतो नेहमी की नक्की कुठचं पीक असं हे घटनाबाह्य मुख्यमंत्री लावतात त्यांच्या शेतामध्ये, जेणेकरून त्या गावात यायला जायला रस्ता नाही आहे. रस्ता नाही अजून. शेतकऱ्यांचे आजूबाजूचे जे गावकरी आहेत त्यांना रस्ता नाही आहे, पण बरोबर इथून 2 हेलिकॉप्टर जातात. 2 हेलिकॉप्टर जाऊ शकतात मुख्यमंत्र्यांच्या शेतामध्ये. हे गरीब शेतकरी आहेत आपल्या राज्यातले. म्हणजे तुम्ही विचार करा, जे श्रीमंत शेतकरी असतात तिथे काय काय उतरत असेल, पण 2 हेलिकॉप्टर बरोबर शेतात उतरतात. आणि हे शेती पण अशा दिवशी करतात, बरोबर अमावस्याला करतात किंवा पौर्णिमेला करतात.